प्रत्येक भारतीयांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल नितांत आदर आणि अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे सैन्याबद्दलच्या अभिमानात आणखी भर पडली आहे. स्वतंत्र भारताच्या रक्षणाच्या इतिहासामध्ये ऑपरेशन सिंदूरची विशेष नोंद घेतली जाईल, यात शंका नाही. सैन्याच्या या कामगिरीमध्ये सहभाग घेतलेले नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा नुकताच इचलकरंजीतील वेदपाठ शाळेच्या प्रांगणात मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वेदमूर्ती मनोज निगुडकर यांच्या हस्ते नायब सुभेदार प्रवीण पाटील आणि पत्नी सुवर्णा प्रवीण पाटील यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी नायब सुभेदार प्रवीण पाटील यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या थरारक आठवणी सांगितल्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूच्या प्रदेशापासून 50 फूट अंतरावर रात्रीच्या भयाण अंधारात एका बाजूला शत्रूची नजर चुकवायची तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक टायगरपासून स्वतःच्या संरक्षणार्थ बंदूकही चालवायची, अशा अवस्थेत सैनिक रात्रंदिवस लढत होते. 3-3 दिवस एकाच जागी बसून लक्ष्य गाठायचं. मिळेल ते खाऊन आहे त्या परिस्थितीत मनोधैर्य ढळू न देता मातृभूमीच्या रक्षणासाठी सैनिक लढल्याचं नायब सुभेदार पाटील यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या आठवणींनी इचलकरंजीकरांचा भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान कैक पटीनं वाढला. यावेळी वेदपाठ शाळेचे उपाध्यक्ष संदीप कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष मोरेश्वर कुलकर्णी, ब्राह्मण प्रीमियर लीगचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सारंग जोशी, सूरज बडवे, ब्राह्मण सभेचे सेक्रेटरी संजय मैंदर्गी, प्रसाद लेले, मनीष आपटे यांच्यासह इचलकरंजी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.